तीर्थस्थळावरचे पवित्र पाणी पिऊन फ्रान्समधल्या मॅडमची दृष्टी वापस येते. आपण कशा प्रकारे बघू शकतो? आपण बघण्यासाठी सर्वात वरचा भाग असतो कॉर्निया, त्यानंतर असतो पिरपिल. पिरपिल म्हणजे एक प्रकारची खिडकी आणि आयरेक्स म्हणजे एक प्रकारचा पडदा. किती पिरपिलमधून किती प्रकाश आतमध्ये जाणार हे ठरवलं जातं आणि त्यानंतर ते लेन्सवर पडतं. लेन्स हे कॉन्व्हेक्स लेन्स असतं आणि त्यानंतर असतो रॅटिना. रॅटिनावर इमेज तयार होतात आणि ते इमेज इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन ऑप्टिकल नर्व्सद्वारे दिमागापर्यंत पोहोचवले जातात. दिमागामध्ये असतात इन्फॉर्मेशन, म्हणून आपण कुठलीही गोष्ट बघू शकतो. पण जर यातली एक जरी गोष्ट नसेल तर आपण बघू शकत नाही. या केसमध्ये काय होतं, ऑप्टिकल नर्व सिस्टम असते तीच नसते, त्यामुळे जे इमेज तयार होतात ते दिमागापर्यंत पोहोचवलेच जाऊ शकत नाही. काय लोकांना कसं असतं, लागल्याने, दिमागामध्ये लागल्याने किंवा नर्वस सिस्टम डॅमेज झाल्याने, दबल्याने, त्यामुळे आपण बघू शकत नसतं. पण ह्या केसमध्ये ते नसल्याकारणाने बघू शकत नाही, म्हणून सर्व डॉक्टरांनी हात वरती केलेले असतात. पण त्या मॅडमला इतका विश्वास असतो, इंडियामध्ये असलेल्या तीर्थस्थळावर विश्वास असल्याकारणाने ते तीर्थस्थळावर येऊन ते पाणी पिते आणि तिला दृष्टी वापस येते. याला बोलतात सबकॉन्शियस माइंडची पॉवर, आणि जिथे सायन्ससुद्धा संपून जातं.